हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. नोईंग द इटर्नल लॉ. अटेन द अटमोस्ट इन पॅसिव्हिटी, होल्ड फर्म टू द बेस्ट ऑफ क्वाइट्यूड. द myriad things take shape and rise to activity, but I watch them fall back to their repose. Like vegetation that luxuriously grows, but returns to the roots, that is soil from which it springs. To return to the roots is repose. It is called going back to one's destiny. Going back to one's destiny is to find the eternal law. To know the eternal law is enlightenment, and not to know the eternal law is to court disaster. सनातन नियमाची ओळख. अंगी अत्यंतिक टोकाचा अकर्तेपणा भिनवून प्रशांतपणाच्या भक्कम आधारावर ते सर्वोत्तम प्राप्त करावे. प्रत्येक गोष्ट रूपांतरित होऊन कृतिशील होते, परंतु ती त्याच्या मूलभूत स्थितीत पुनर्स्थापित होते असे माझ्या लक्षात आले आहे. जसे वनस्पतीसृष्टी मोठ्या दिमाखात वाढते, परंतु ज्या मातीमधून तिने उसळी घेतली होती त्यातच ती परत येते. मूलभूत स्थितीत परत येणे म्हणजे विश्रांती आहे. यालाच कर्मगतीने आपल्या प्रारब्धात परत येणे असे म्हणतात. आपल्या प्रारब्धात परत येणे हेच सनातन नियमाचे पालन आहे. शाश्वताचा नियम जाणणं म्हणजे अज्ञाननाश आहे, सुसंस्कृतपणा आहे, आणि शाश्वताचा नियम न जाणणं म्हणजे अरिष्टांना निमंत्रण आहे. सनातन नियम. लाओत्सेने या 16व्या प्रकरणाच्या पहिल्या ओवीत त्या सनातनाचे शाश्वत मूलभूत तत्त्व, त्याचा नियम सांगण्याचा फार स्तुत्य प्रयत्न केला आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सहजच समजेल अशा प्रकारे हे तत्त्व उलगडण्याचा त्याचा हा प्रयास आहे. आपल्यावर त्याचे हे फार थोर उपकार आहेत. त्यासाठी त्याने स्वतःच या ओवीमध्ये नित्य जीवनातील उदाहरण घेतले आहे. त्यामुळे हे सनातन तत्त्व आपल्याला चटकन आकलन होते. वेद, शास्त्रे, उपनिषदे, श्रीमद भगवद्गीता इत्यादी आपल्या महान ग्रंथांमुळे आपल्याला ही तत्त्वे नवीन नाहीत. तरीही लाओत्सेचे सांगणे हे लाओत्सेचे सांगणे आहे. त्याचे महत्त्व नक्कीच आगळे आहे. त्यापुढे आपल्याला नतमस्तक व्हावेच लागते. लाओत्से निश्चितच महान आहे, फार मोठा तत्त्वज्ञ आहे, अध्यात्माचा मोठा अधिकारी आहे. लाओत्सेचा उपदेश इतका जिवंत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे की लाओत्सेचा उल्लेख भूतकाळात करणे शक्य नाही. त्याचे लिखाण आजही तितकेच ताजे आहे. आजच्या काळाला जरा जास्तच उपयुक्त आहे. भविष्यात हे असे प्रत्येक वेळेला म्हणावे लागेल, कारण ही तत्त्वे आणि त्यावरील लाओत्सेचे लिखाण काळाच्या अधीन नाही, तो आहे असेच म्हणावे लागते. त्याने चीन देशाचा प्रधानमंत्री व्हावे अशी त्यावेळच्या राजाने त्याला गळ घातली होती, परंतु वीतरागी असलेल्या लाओत्सेने या अशा राजकीय ससेमिऱ्यापेक्षा देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. अध्यात्मातील अशा या महान अधिकाऱ्याने हा नियम समजावलेला असला तरीही त्याच्या या लिखाणाला फार चांगला, फार उत्तम, अत्युत्तम प्रयत्न असेच म्हणावे लागते. कारण लाओत्से सनातनाचा नियम सांगत आहे. त्यामुळे लाओत्से या विषयाचा कितीही मोठा अधिकारी असला, शाश्वताचा नियम समजावून सांगण्यासाठी सुयोग्य गुरु असला तरी त्या सांगण्याला भौतिक शब्दार्थाची मर्यादा आहे. ही तत्त्वे अशी आहेत की प्रत्यक्ष अंमलात आणायची आहेत म्हणजे, आणि तरच ती उमजली असे खऱ्या अर्थी म्हणता येईल. या नियमांचे नुसते ज्ञान उपयोगी नाही. जोपर्यंत हे नियम जीवनात प्रत्यक्ष आचरणाने उतरत नाहीत तोपर्यंत ते परिपूर्ण समजले असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष आचरण नसेल तर ही तत्त्वे, नियम यांची तोंड ओळख झाली, त्यांचा किंचित परिचय झाला असे फार तर म्हणता येईल. अशा ज्ञानाने फार तर त्याची गोडी लागेल इतकेच. यांच्या महतीने फार तर जीवनाची दिशा समजली इतकेच म्हणता येईल. परंतु जेव्हा ती उमजतात तेव्हा त्यांची आवडी निर्माण होऊन ती आचरणात आणली जातात. त्यांचे आचरण हीच ती परिपूर्ण, संपूर्णपणे समजण्याची एकमेव खूण आहे.
जोपर्यंत आपल्याला ती संपूर्णपणे समजत नाहीत तोपर्यंत आपण अज्ञानीच राहणार आहोत. त्यांच्या आचरणाने आपल्या जीवनाचे वर्तुळ पूर्ण होते. तीच मानवी जीवनाची अंतिम आणि एकमेव उपलब्धी आहे. योगी संन्यासी. लाओ त्से सांगतो की अंगी अत्यंतिक टोकाचा अकर्तेपणा भिनवून प्रशांतपणाच्या भक्कम आधारावर ते सर्वोत्तम प्राप्त करावे. पॅसिव्हिटी याचा शब्दकोशातील अर्थ निष्क्रियता असा येथे न घेता येथे तो कर्म, विकर्म, अकर्म यावर आधारित अकर्ता असा घ्यावा. हे समजण्यासाठी योगी आणि संन्यासी यांचा अर्थ समजून घ्यावा. सर्व काही स्वतः करून आपण काहीही केले नाही अशा प्रकारे जो वर्तणूक ठेवतो तो योगी असतो. अध्यात्मात कर्म करूनही ते आपण केलेच नाही असे आचरण करण्याची कला असते. येथे कर्म करण्याला पर्याय नाही, ते प्रत्येकाला करावेच लागते. त्यामुळे अध्यात्मात निष्क्रियतेला जागा नाही. अकर्ता म्हणजे कर्म करूनही ते न केल्यासारखा जीवन जगणारा, कर्माच्या मोबदल्यात आणि ते केल्याच्या श्रेयात रस नसलेला, सा विरक्ता. संन्यासी याचा अर्थ प्रत्यक्ष स्वतः काहीही न करता स्वतःच सर्व काही केले असा, किंवा केवळ त्याच्यामुळेच सर्व काही झाले किंवा घडले असा. संन्यासी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपस्थित नसेल तर ते कर्म होणार नाही. संन्यासाच्या नुसत्या प्रेरणेने किंवा आठवणीने किंवा विचाराने किंवा उपस्थितीने सर्व काही केले जाते किंवा घडते. सूर्य उगवतो आणि त्याच्या उपस्थितीमुळे अनंत कर्मे केली जातात, होतात, घडतात. सूर्य स्वतः काहीही करत नाही, तो केवळ उपस्थित होतो. तो कोणालाही कर्मासाठी उद्युक्त करत नाही. त्याच्या उगवण्यामुळे लोक कर्माला प्रोत्साहित होतात, उद्युक्त होतात. अर्थातच याला अपवाद हे आहेतच. सूर्य उगवला तरी झोपून राहणारे निष्क्रिय आहेत, परंतु सूर्य त्यांना जागे करायला जात नाही. तो सर्वाला साक्षी राहतो. संन्यासी हा असा असतो. तो निष्क्रिय नसतो, तो कर्माला प्रेरणादायी असतो, तो कर्माला अत्यावश्यक असतो. यास्तव लाओ त्से येथे पहिली अट सांगत आहे की ते परमतत्व साध्य करायचे असेल तर अंगी अत्यंतिक टोकाचा अकर्तेपणा बाळगावा लागतो. योगी किंवा संन्यासी असावे लागते. याचा अर्थ सर्व संग परित्याग करावा असा नाही. संसाराचा त्याग करावा, संसारापासून दूर राहावे असाही नाही. तर संसारात असूनही आपण स्वतः कर्म असे काही करावे की त्या कर्मापासून आपण स्वतः साक्षी राहू. आपल्याला कर्म करण्यात स्वारस्य असावे. त्या कर्माच्या मोबदल्यात, ते कर्म करण्याच्या परिणामात, ते कर्म केले या कर्तबगारीत, त्या कर्माच्या चवीत वगैरे असे काहीही आपले लक्ष नसावे. आपण आपले कर्म करावे, कर्माला प्रोत्साहित करावे आणि त्यापासून विरक्त असावे. आपले लक्ष कर्मात न ठेवता ते कर्म ज्यात होत आहे, ज्या शाश्वतात घडत आहे त्या सनातनात असावे. यासाठी कर्म आपल्यामुळे घडत नाही तर त्या सनातनामुळे घडते हे तत्त्व समजून घ्यावे. त्या सनातनावर लक्ष केंद्रित करावे. हरि ओम.